हरी। आज वझर या ठिकाणी डॉक्टर पंढरीनाथ मत्ते यांच्या नुकतंच मेडिकलचं उद्घाटन झालेलं आहे। बघा, आपण बघू शकता नवनाथ मेडिकल जनरल स्टोअर्स असं या ठिकाणी या वझर नगरीच्या आणि पंचमुखेश्वर रोडच्या ठिकाणी ते नवनाथाचे भक्तच आहेत आणि सेवेकरता चांगल्या प्रकारचं या ठिकाणी पंचमुखेश्वर बजरंगी या ठिकाणी आणि रांगोळीची केवढी मोठी मेहनत घेतली बघा। सर्व आलेल्या नागरिकांचं या ठिकाणी स्वागत झालं। हा स्वागत मंच आहे। रामकृष्ण हरी। ही बघा आपल्या मेडिकलच्या वरती ही जी देवता आहे, महाराज ही नेमकी देवता कोणची आहे? बघा, माझ्या चष्म्यामुळे मला दिसत नाही नसल्यामुळे। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। ही देवता म्हणजे याला धन्वंतरी असं नाव आहे। हा, आणि धन्वंतरी म्हटलं की भागवतामध्ये आपण याचं वर्णन आलेलं आहे। श्रीमद भागवतामध्ये धन्वंतरी एक मोठ्या अशा प्रकारचे वैद्य होते आणि भागवतामध्ये सविस्तर कथा यांची तुम्हाला ऐकायला मिळेल। हे औषधाचे निर्माते आहेत, औषधच त्यांनी निर्माण केलेलं आहे। म्हणूनच वैद्यकीय याच्यामध्ये अग्रगण्य जर कोणी असेल वानर सैन्यामध्ये सुषेण आहेत, तसंच हे देवामध्ये देवाचे जे वैद्य आहेत, तर देवाचे वैद्य म्हणजे त्या ठिकाणी असणारे हे धन्वंतरी त्या ठिकाणी ही देवता आहे। म्हणून आपण या देवतेचा या ठिकाणी फोटो अग्रस्थानी लावलेला आहे, कारण हे औषध निर्माते आहेत। म्हणून त्याप्रमाणे जगातील रामकृष्ण हरी। धन्वंतरी देवता ही महाराजांनी त्यांच्या धन्वंतरी विषयी थोडं शास्त्राचा पुरावा देऊन म्हणजे अध्यात्मातून सांगितलं। ज्ञान आणि विज्ञान या दोन्हीची पण काय असती सांगड असती। तर ज्ञानातून महाराजांनी सांगितलं, तुमचं विज्ञान काय सांगतं धन्वंतरी विषयी? धन्वंतरी देवतांनी सगळ्यात पहिली जगातील शस्त्रक्रिया त्यांनी केलेली आहे। ऑपरेशनचा शोध धन्वंतरी लावलेला आहे आणि त्यावेळी बुक्स वगैरे काही नव्हते, पेपर वगैरे। त्यांनी पिंपळाच्या पानांवरती प्रोसिजर्स लिहून त्याचे बुक्स बनवून ठेवलेले होते। धन्यवाद आणि माहिती दिल्याबद्दल। ज्ञान आणि विज्ञान हे बघा, हे दोन्हीच एकाग्रताच असते, संघच असतो। त्याचंच नाव काय आहे? ज्ञान विज्ञान चांतुचेनी सांडशे पै पाणी खांडीजे राजहंशे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी नेऊ, ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं। आणि हे जे समोर लावलेलं आहे हे काय मला वाटतंय डिग्री आहेत का? लायसन्स आहेत हे। ही कोणाची डिग्री प्रथम जे दिसते इकडली? ही माझी डिग्री आहे। काय डिग्री नेमकी ताई? ही बी फार्मची डिग्री आहे, म्हणजे औषध निर्माण पण करू शकतो आणि विकू पण शकतो। हे दोन डिग्री आहेत आणि हे ड्रग्स आणि कॉस्मेटिक्स चे ही सरची आहे का? हा, पंचित आहे। आणि ही माझी आहे। ही मधली? ही पण? दोन्ही पण। धन्यवाद ताई। तुम्ही एवढं मोठं शिक्षण म्हणजे वकील इंजिनियर असं काही झाल्यापेक्षा केलं असतं तर चालत होतं का नाही? पण तुम्ही एकदम इकडं म्हणजे वैद्यकीय शिक्षण घेतलं म्हणजे डॉक्टरचं, ते कसं बरं काय म्हणून? एक लोकांची सेवा घडते ह्यातून। वा, धन्यवाद। आणि विशेष म्हणजे कुणाचं पेन रिलीफ करणं, त्रासाला दूर करणं एक देवाच्या कामासारखंच एक काम आहे। ह्याच्यामध्ये देवराज्य असतो की तुम्ही दुसऱ्यांचा त्रास कमी करताय मेडिसिन देऊन। एक सेवेचा प्रकार आहे हा। बस लौकिक भक्ती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम अशा प्रकारची सेवा ही भक्ती आहे का? सेवा ही भक्तीच आहे आणि सेवा तुमच्या माध्यमातून होईल। कोणी शेती करत असताना शेतीची सेवा होती, शेती ही देवता बनवू शकते। कोणी औषधाच्या रूपातून सेवा करीत असेल
तेही जगाचा त्रास कमी करणे म्हणजे सेवा आहे, ती ईश्वर सेवा आहे. जेणेकरून या जगावर जे काय आपल्याला परोपकार करता येतील किंवा जे काय आपल्याला त्याचे दुःख हरण करता येतील असे कोणत्याही प्रकारची सेवा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे ही एका प्रकारची सेवा आहे. रामकृष्ण आहेत ताई, आई आहेत का? हो वा, धन्यवाद. मला वाटतं आई इथं सिव्हिलला आहेत ना तुम्ही? हो, पीएससी वजरला एलएचसी म्हणून काम करते मी. हा हा. आणि आता म्हणजे याच्या खाली जेवढे गाव येतात तेवढ्या गावाची पूर्ण देखरेख करावी लागते, पेशंट आलेले रात्री रात्री येऊ. पूर्ण बघावी बघा. धन्यवाद. आणि एका मुलीसोबत माझी झाली बघा मुलाखत. राधा नाव आहे का तुझं? हा, राधा सोबत झाली माझी मुलाखत. तर किती आहेत तुम्हाला अपत्य, मुलगा मुली? 2 मुली आणि 1 मुलगा आहे. हा, मुलगा काय करतो? मोठा MBBS करतो, मुलगा MBBS करतो. छोटी मुलगी परभणी सिव्हिलला आणि परिचारिका म्हणून काम करते. हा. आणि तुम्ही खूप मेहनत घेऊन, मला वाटतं आमच्या गावाला सायखेडाला पूर्वी तुम्ही पायी येत होते हो नाही का? चिखलाचा रस्ता होता. हो, प्रत्येकाच्या आखाड्यावर जाऊन लसीकरण करत होतो. हो. आणि ईश्वराने हे फळ, त्या सेवेचं फळ म्हणून येवलूशे रोप लावलेले द्वारी आणि त्याचा वेलू गेला गगनावरी नाही का? महाराज, आपल्याला आता खेडेपाडीच्या लोकांना खूप आपल्याकडे नेमक्या कोणत्या औषधी उपलब्ध आहेत आता राधा ताई? हा. वा. आपल्याला आता म्हणजे जिंतूरला जाण्याची काही आवश्यकता पडणार नाही. कोणतंही जर औषध लागलं तर याच ठिकाणी मिळू शकतं. आपण बघू शकता सर्व काही मेडिकलचा स्टॉक आहे. मागं पण रूम आहेत बघा काही. आपण थोडा मागचा भाग बघूया आता.